सांगलीत 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली। अत्याचार करून चिमुरडीची हत्या केल्याची माहिती। आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। संपूर्ण जिल्ह्यातून न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी गावामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमाला सांगली जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत फाशीची शिक्षा सुनावली आहे। उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करजगे या गावामध्ये घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीच्या मुलीवर झालेला बलात्कार व त्यामधून तिचा झालेला खून या प्रकरणामध्ये एक चॅलेंजिंग केस होती। त्या केसच्या अनुषंगाने पोलिसांनी आम्ही तपास करून 13 दिवसामध्ये मान्य कोर्टात चार्जशीट दाखल केलं होतं। सदर पुराव्याच्या याच्यावर आणि केसच्या अनुषंगाने माननीय DGP सरांनी खूप चांगल्या प्रकारे कोर्टात आमचा केस लढली आणि त्यामध्ये आज आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे। जे कायदा आहे कायद्याच्या आधारावर या आरोपीचं कृत्य हे किती समाजविघातक आहे, समाजाला हादरा बसवणार आहे ह्याच्याबद्दल जे युक्तिवाद केला त्या सर्व युक्तिवादाचा झालेल्या पुराव्याचा उहापोह ऐकून सन्माननीय मोहंती मॅडम ज्या बाल अत्याचार प्रतिबंधक न्यायाधीश आहेत, विशेष न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक आहे, त्यांनी याबद्दल हा निकाल अतिशय विस्तृतपणे मांडलेला आहे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल असा हा निकाल आहे। त्या निकालाचे अवलोकन केले तर निश्चितपणे गुन्हेगार जी अशी विकृत मानसिकता आहे याला पायबंद बसण्याच्या दृष्टीनं हा खटला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।